नमस्कार भावांनो, मित्रांनो, विकास देसाई बोलतोय, तुमचा मित्र। आज आपण तामखडी जवळच्या अगस्ती ऋषीच्या मंदिराच्या या झाडाच्या बुंद्याजवळ येऊन बसलेलो आहे आणि आपण चिंतन करतोय या समाजामधल्या माणसांना गरिबी का सोसावी लागत आहे। एखाद्या ब्रह्मराक्षसासारखी गरिबी माणसाच्या पाठीमागे लागलेली आहे आणि माणूस गरिबीला, आर्थिक अडचणींना घाबरून पुढे पळतोय आणि या गरिबीचे चटके माणसाला सोसावे लागत आहेत का? याचं कारण काय? याची कारणं शोधत असताना माणूस का गरिबीत जीवन जगतोय, का या असह्य वेदना माणसाला सोसाव्या लागत आहेत, गरिबीच्या, आर्थिक अडचणींच्या? त्याचं प्रमुख कारण आहे माणूस गरिबीचा सामना करत नाही। माणूस आर्थिक अडचणींचा सामना करत नाही, यांना भिवून लांब पळतोय। जेव्हा आपण गरिबीचा सामना करतो, गरिबीच्या समोर येऊन उभा राहतो आणि गरिबीला म्हणतो, काय तुझं दुःख आहे मला दे, काय तुझ्या यातना आहेत मला दे, मी सोसायला तयार आहे। तेव्हा मात्र गरिबी थांबत नाही। माणसाला गरिबी केव्हा जाणवते? जेव्हा तुम्ही कुणाकडनं तरी पैसे उसने घेतलेले असतात, कुणाचं तरी कर्ज असतं आणि ज्याचं पैसे उसने घेतली ती, ज्याच्याकडनं कर्ज घेतलंय तो तुमच्या मागं लागतो, माझं पैसे दे। तेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात, तो तुमच्या हात धुवून मागं लागलेला असतो। तेव्हा तुम्हाला गरिबी जाणवते, तेव्हा तुम्हाला आर्थिक अडचणी जाणवतात। तोपर्यंत तुम्हाला गरिबी जाणवत नाही। मग माणूस पैसे उसने का घेतो, माणूस कर्ज का घेतो? कारण माणसाच्या मनामध्ये इच्छा आहेत। इच्छा का उत्पन्न होते माणसाच्या मनामध्ये? कारण माणसाच्या मनामध्ये दुःख आहे। ही लूप आहे, ही पॅटर्न आहे, ही मायाजाळ आहे की माणूस कशाला तरी घाबरतोय, कुठल्या तरी दुःखाला घाबरतोय। त्या दुःखातून तात्पुरती सुटका मिळवण्यासाठी माणूस कुणाकडनं तरी कर्ज घेतोय, कुणाकडनं तरी उसणंपासणं करतोय, म्हणजे ऋण काढून सण साजरा करतोय। त्या सणामध्ये, त्या सुखामध्ये पैसे उधळतोय आणि जेव्हा तो पैसे उधळतो तेव्हा त्याच्यामधली पैसे मिळवण्याची कपॅसिटी संपते। पैसे मिळवण्याची कपॅसिटी म्हणजे कष्टाला, त्रासाला, दुःखाला सामोरं जाण्याची क्षमता संपते आणि माणूस दुःखाला घाबरू लागतो आणि जो माणूस दुःखाला घाबरू लागतो त्याच्या पाठीमागं दुःख लागतं। मग ते आजारपणाचं दुःख असू दे, गरिबीचं दुःख असू दे, आणखी कुठलंही दुःख असू दे, त्याच्या पाठीमागं दुःख लागतं। हे का लागतं? कारण तो माणूस दुःखाला घाबरतो आणि सुखाच्या आहारी गेलेला असतो। मग माणूस रोज ह्याच्याकडनं 2000 घे, ह्याच्याकडनं 5000 घे, ह्याला काहीतरी माग, त्याला काहीतरी माग, ह्या बँकेत कर्ज मिळते का बघ, ही सुटका करण्यासाठी। मात्र अजून तो कर्जाच्या, गरिबीच्या आणि आर्थिक अडचणींच्या विळख्यात अडकला जातो। मग काय करायचं? यावर उपाय आहे का नाही? या गरिबीच्या आणि आर्थिक अडचणीच्या मायाजाळातून, दुःखातून सुटण्याचा मार्ग आहे का नाही? एकच मार्ग आहे भावांनो। तुम्हाला आबाळातनं पैसे पडणार नाहीत, कुठं रस्त्याला सोनं गावणार नाही, कुणाची पैशाची बॅग पडलेली सापडणार नाही, असं होत नसतं। असं कोट्यावधी घटनांमध्ये एखादी घटना घडत असते। मग तुम्ही म्हणाल माझ्याच बाबतीत ती घडली तर? म्हणजे किती नशिबावर, किती फुकटच्या पैशावर अवलंबून राहायची आपल्याला सवय लागलेली आहे भावांनो। माझी तुम्हाला विनंती आहे, गरिबीचा सामना करा, त्या गरिबीच्या समोर जाऊन उभा राहा आणि म्हणा, दे मला काय तुझं दुःख द्यायचं आहे ते, त्याचा सामना करा। आणि आता कुणाकडे पैसे मागत फिरू नका, आता कुणाच्या दारात हात पसरून उभा राहू नका। आता कुठल्या तरी सुखासाठी, या दुःखातून बाहेर पडावं, या दुःखातून मुक्ती मिळावी म्हणून कुठल्या सुखाच्या मागे जाऊ नका। डायरेक्ट गरिबीच्या समोर जाऊन उभा राहा
आणि गरिबीला सांगा, आर्थिक अडचणींना सांगा. तुम्ही म्हणणार या गरिबी कुठं आहे, आर्थिक, अरे सगळं मनात आहे, भावनांमध्ये. ते तुम्हाला सारखं टोचायला लागलं आहे. जी टोचतंय की नाही, जी दुःख देतंय की नाही, जी वेदना देतंय की नाही, त्याच्या समोर जाऊन उभा राहावा आणि मनातल्या मनात उद्देशून सांगा, काय तुला दुःख द्यायचं ती दे, मला तुझ्यातनं बाहेर पडायचं आहे. असं तुम्ही म्हणा, असं रोज म्हणा की काय तुला, काय मला दुःख द्यायचं आहे तिथे, मी पाळणार नाही, आता मी भेणार नाही. आणि जेव्हा तुम्ही असा मनाचा निर्धार करता तेव्हा म्हणजे गरिबीला आणि दुःखाला घाबरून कुठल्या क्षणिक सुखाच्या मागं जात नाही, कुणाला फोन करत नाही मला 1000 दे 2000 दे उसनं, कुणाकडनं कर्ज मागायला दारात उभा जात नाही कोणाच्या. त्या गरिबीच्या समोर जाऊन उभा राहता आणि कुठलंही दुःख मला द्यायचं आहे ती दे असं म्हणता, तेव्हा मात्र ते दुःख तुमच्यापासून पळून जायला चालू करत होतं, दूर व्हायला चालू होतं, तुम्हाला घाबरतं, तुमच्या समोरून नष्ट व्हायला चालू होतं. भावानो, हे सगळं विश्व हे प्रोजेक्टेड विश्व आहे. ह्यातली श्रीमंती आणि गरिबी काय खरं नाही, ह्यातलं सुख दुःख काय खरं नाही, सगळं मायाजाळ आहे, सगळं कन्स्ट्रक्टिव्ह आहे. म्हणजे तुमच्या मनातल्या कल्पनानं भावनानं हे बनलेलं विश्व आहे, हे काय खरं विश्व नाही. म्हणजे तुम्ही सुखाच्या मागं पळायचं थांबला आणि दुःखाच्या मागं पळायला लागला की दुःख पळून जातं. मात्र तुम्ही दुःखाला घाबरून सुखाच्या मागं पळायला लागला की दुःख तुमच्या मागं लागतं. तुम्ही निश्चयानं दुःखाच्या समोर उभा राहिला आणि दुःखाला म्हणलं ये दुःखा, माझ्या अंगावर ये, मला त्रास दे, तेव्हा ते दुःख तुम्हाला घाबरून पळून जायला लागतं. हे सगळं काल्पनिक आहे भावानो, ही सुख दुःख सगळं काल्पनिक आहे, श्रीमंती गरीब काल्पनिक आहे. हे समजून घ्या. आणि तुम्ही माणूस म्हणून या, तुम्ही कसं आलाय, तुम्ही कमजोर झालाय. तुम्ही सुखाच्या आधीन जाऊन जाऊन क्षणिक सुख भोगून तुमचं मन भावना शरीर हे इतकं कमजोर झालं, इतकं भेद्र झालं, इतकं भिरू झालंय, इतकं नपुसंक झालंय, इतकं गांडू झालंय. हे भ्यायचं नाही, घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. प्रत्येक दुःखाचा सामना करायला शिकायचं, त्याच्या समोर जाऊन उभं राहायला शिकायचं. मग तुमच्या लक्षात येईल, अरे काय यात काय दम नव्हता लागा, या दुःखात खरंच काय दम नव्हता, आपण उगाचच घाबरत होतो. मग तुम्ही म्हणाल मग मला फुकटचं पैसे मिळालं पाहिजे, काहीच काम करायला लागलं नाही पाहिजे. अरे लक्षात घ्या, कामातच आनंद आहे, काम करत राहण्यातच आनंद आहे. पैसे हे बाय प्रॉडक्ट आहे. हो, कसं झालं आहे तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला तुमच्या मागं दुःख लागली ती तुम्हीच ओढून घेतली ती. ही सगळं लूप आहे. हो, यातनं बाहेर पडा. सुख भोगताना लय तीव्रपणे भोगायचं नाही, लय आसक्तीनं भोगायचं नाही, मला पाहिजे 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 लय वासनेनं भोगायचं नाही, वास करून भोगायचं नाही. न्यूट्रल, सुख दुःखात न्यूट्रल राहायला शिका. जीवनाचा आनंद येईल, गरिबी पळून जाईल, आजारपण पळून जाईल, तुम्ही शांत सुखी आणि समाधानी व्हाल. ह्यात काय नाही रे या पळापळीत. ही सुखाच्या मागं वास करून मला पाहिजे मला करून जे पळताय की नाही, यात काय नाही. ही थोतांड आहे, ही क्षणिक मायाजाळ आहे. हो, शरीरामध्ये मनामध्ये सुखाच्या गुदगुल्या होत्या, त्या येड्यागत की झाल्यागत वाटतंय, हुरळून जातंय. काय भारी वाटतंय, काय नाही, तात्पुरतं आहे सगळं. तुझ्या मागं लय मोठं दुःख लागल तसलं सुख भोगायचं असेल तर. ही जी मागं दुखणी लागली ती की नाही, ही लय असं तीव्रपणे सुख भोगल्यामुळं लागली ती. बाहेर पडा यातनं. ही भोगू नका, असं लय तीव्रपणे भोगू नका, येडं होऊ नका. हे सरळ, मग दुःख लय सरळ. ऐका जरा.